पिरियडच्या वेळेला होणारा जो पेन आहे तो प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमचा पण एक भाग असू शकतो आणि या प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमला बऱ्याच वेळेला आपल्याकडे काही सप्लिमेंट्स आहेत की जी आपण सप्लिमेंट्स दिली तर PMS कमी होतो. उदाहरणार्थ मॅग्नेशियम सप्लिमेंट आपण दिलं, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट दिलं किंवा ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स दिली किंवा GLA सप्लिमेंट्स दिली, तर ह्या सप्लिमेंट्सनी PMSमध्ये असलेलं जे पिरियड पेन आहे ते पेन कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे. अर्थात त्याच्याबरोबरीने आपल्याला काही लाईफस्टाईल चेंजेस पण करावे लागतात. पण ओव्हरऑल ह्या सप्लिमेंट्सनी व्हिटॅमिन डी म्हणा, मॅग्नेशियम म्हणा किंवा ओमेगा फॅटी ॲसिड्स म्हणा, याच्याने पिरियड पेन कमी व्हायला मदत होऊ शकते. पिरियडच्या वेळेला होणारा जो पेन आहे तो प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमचा पण एक भाग असू शकतो आणि या प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमला बऱ्याच वेळेला आपल्याकडे काही सप्लिमेंट्स आहेत की जी आपण सप्लिमेंट्स दिली तर PMS कमी होतो. उदाहरणार्थ मॅग्नेशियम सप्लिमेंट आपण दिलं, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट दिलं किंवा ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स दिली किंवा GLA सप्लिमेंट्स दिली, तर ह्या सप्लिमेंट्सनी PMSमध्ये असलेलं जे पिरियड पेन आहे ते पेन कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे. अर्थात त्याच्याबरोबरीने आपल्याला काही लाईफस्टाईल चेंजेस पण करावे लागतात. पण ओव्हरऑल ह्या सप्लिमेंट्सनी व्हिटॅमिन डी म्हणा, मॅग्नेशियम म्हणा किंवा ओमेगा फॅटी ॲसिड्स म्हणा, याच्याने पिरियड पेन कमी व्हायला मदत होऊ शकते.